नमस्कार मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या या विशेष मालिकेत आपले स्वागत आहे. पहिल्या भागात आपण फर्स्ट हाऊस समजून घेतला, पण जन्माला आल्यानंतर माणसाला सर्वात पहिली गरज कशाची लागते? ती म्हणजे आधार, पोषण आणि कुटुंब. हेच आधार देण्याचं काम कुंडलीतील दुसरे स्थान करतं. कधी तुम्ही विचार केलाय का, की काही लोक जन्मजात श्रीमंत कुटुंबात का जन्माला येतात, किंवा काही लोकांच्या शब्दांत एवढी जादू का असते, की समोरचा माणूस भारावून जातो? या सर्व रहस्यांची किल्ली तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात दडलेली आहे. याला अर्थो त्रिकोणातील पहिलं घर मानलं जातं. चला तर मग या घराचे पदर एकामागून एक उलगूया. द्वितीय स्थानाचे सूक्ष्म पैलू म्हणजे मायक्रो आस्पेक्ट्स ऑफ द सेकंड हाऊस. सामान्यतः आपण याला फक्त पैशाचं घर म्हणतो, पण हे त्यापेक्षा खूप मोठं आहे. संचित धन म्हणजे अक्युम्युलेटेड वेल्थ. तुमची नेट वर्थ किती असेल, तुम्ही किती पैसे साठवू शकाल, तुमच्याकडे सोने, चांदी, हिरे मोती किंवा शेअर्सच्या स्वरूपात किती संपत्ती असेल, हे इथून पाहिलं जातं. हे तुमचं पिगी बँक आहे. प्राथमिक शिक्षण, शाळेत जाण्यापूर्वी घरातून जे शिक्षण मिळतं, जे संस्कार मिळतात, ते या घरावरून ठरतात. म्हणूनच याला संस्कार स्थान देखील म्हणतात. खाद्यसंस्कृती म्हणजे फूड हॅबिट्स. तुम्हाला चविष्ट जेवणाची आवड आहे का? तुम्ही शाकाहारी असाल की मांसाहारी? तुमच्या अन्नाची शुद्धता आणि तुमची पचनसंस्था कशी असेल, याचे संकेत इथे मिळतात. दृष्टी म्हणजे विजन. तुमची दृष्टी, विशेषतः तुमची उजव्या डोळ्याची ताकद कशी असेल, हे दुसरे घर सांगते. कुटुंब भाव, द हाऊस ऑफ फॅमिली. दुसरं घर म्हणजे तुमचं विस्तारित कुटुंब. वारसा म्हणजे इनहेरिटन्स. तुम्हाला पूर्वजांकडून काय मिळणार आहे, जमिनी मिळणार की फक्त नाव, हे इथून स्पष्ट होतं. बालपण, तुमचं संगोपन कसं झालं, तुम्हाला लहानपणी प्रेम मिळालं की संघर्ष करावा लागला, हे या घराच्या स्थितीवरून समजतं. नातेसंबंध, चुलते, मावश्या, काका आणि इतर जवळचे नातेवाईक यांच्याशी तुमचे संबंध कसे राहतील, हे दुसरे घर अधोरेखित करते. वाणीचे सामर्थ्य म्हणजे द पॉवर ऑफ स्पीच. ज्योतिषशास्त्रात वाणीला खूप महत्त्व आहे. शब्दानेच माणूस जोडला जातो आणि शब्दानेच तोडला जातो. सत्यप्रियता, तुम्ही खरं बोलता की खोटं बोलण्याची सवय आहे. वक्तृत्व, तुम्ही गायक असाल, वक्ता असाल किंवा शिक्षक, तुमच्या दुसऱ्या घराचा स्वामी द्वितीयेश जर बलवान असेल, तर तुमच्या आवाजात एक वेगळीच करिश्मा असतो. कठोरता किंवा मृदूपणा, काही लोकांचं बोलणं खूप टोचणारं असतं, तर काही लोक अत्यंत गोड बोलतात. हे सर्व तुमच्या दुसऱ्या घरातील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. द्वितीय स्थानाचे विशेष महत्त्व. हे घर महत्त्वाचे असण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिलं कारण, अर्थ त्रिकोणाचा पाया म्हणजे फाउंडेशन ऑफ अर्थ त्रिकोणा. मानवी जीवनात 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. दुसरं घर हे अर्थ संपत्ती मिळवण्याची पहिली पायरी आहे. जर तुमचं दुसरं घर मजबूत नसेल, तर आयुष्यात आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. दुसरं कारण, मारक स्थान. ज्योतिषशास्त्रात 2 आणि 7 ही घरे मारक मानली जातात. मारक म्हणजे केवळ मृत्यू नव्हे, तर ऊर्जेचा अतिवापर. आपल्या आयुष्यात आपण जी धावपळ करतो, पैसे कमावण्यासाठी किंवा कुटुंबासाठी, त्यामुळे आपल्या शरीराची झीज होते. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने हे घर अत्यंत संवेदनशील मानले जाते. दुसरे घर बलवान असण्याची लक्षणे. तुमचे दुसरे घर चांगले आहे हे कसे ओळखावे? 1. तुमच्या शब्दांना लोक मान देतात. 2. कठीण काळातही तुमच्याकडे पैशांची कमतरता भासत नाही, काही ना काही मार्ग निघतो. 3. तुमच्या कुटुंबात एकोपा आहे. 4. तुमची स्मरणशक्ती म्हणजे मेमोरी चांगली आहे, कारण दुसरं घर बुद्धीच्या संकलनाशीही संबंधित आहे. मित्रांनो, दुसरं घर म्हणजे केवळ बँक बॅलन्स नाही, तर ते तुमची नैतिक संपत्ती आहे. तुम्ही कितीही पैसे कमावले तरी जर तुमची वाणी गोड नसेल किंवा कुटुंबात प्रेम नसेल, तर त्या संपत्तीला काही अर्थ उरत नाही. तुमच्या कुंडलीतील हे घर तुम्हाला सांगतं की तुम्ही तुमच्या जीवनातील संसाधनांचा वापर कसा करणार आहात. नशीबवान तोच असतो ज्याच्या वाणीत सरस्वती आणि हातात लक्ष्मी वास करते, आणि हे दोन्ही आपल्याला दुसऱ्या घराकडून मिळतात. तुम्हाला आजची ही सखोल माहिती कशी वाटली? दुसऱ्या घराच्या अभ्यासानंतर तुमच्या जीवनात तुम्हाला काही बदल जाणवतात का? पुढच्या भागात आपण प्रवेश करणार आहोत तिसऱ्या घरात, जे तुमच्या पराक्रमाचे, लहान भावंडांचे आणि तुमच्या हॉबीजचा घर आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीने नशीब कसं बदलू शकता, हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहू. तोपर्यंत जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर तो नक्की पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्ञानाचा हा प्रवास असाच चालू ठेवा. धन्यवाद.